बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 46 मध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. नॉमिनेशन टास्क पाहायला मिळाला, ज्यामध्ये 6 कंटेस्टंट नॉमिनेट झालेला आहे आणि कोणते कंटेस्टंट नॉमिनेट झाले याबद्दल पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आणि बऱ्याच सदस्यांनी बिग बॉसचे नियम तोडले आणि बिग बॉसने त्यांना शिक्षा पण दिली आहे. हो, अशाच काही गोष्टी घडल्या, तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. एपिसोडच्या सुरुवातीलाच घरामध्ये लक्झरी आयटम बिग बॉसने पाठवले, पण ज्या सदस्यांना शिक्षा दिलेली होती त्या सदस्यांनी पण लक्झरी आयटमचा वापर केला आणि यावरच बिग बॉसने त्यांना वॉर्निंग दिली की जे सदस्य पुलात पडले होते त्या सदस्यांनी फक्त उकडलेले पदार्थ खायचा आणि बेडचा पण वापर करायचा नव्हता. एकीकडे अंकिता पण बिग बॉसचे रूल्स तोडताना दिसली, कारण ती उकडलेले पदार्थ न खाता चक्क जेवण करत होती. सूर्यसंग्रामला बोलत होता की ज्याप्रमाणे निकी आणि जान्हवी वर्षाताईचा अपमान करत होते, प्याडी दादाला पण खूप काय बोलत होते, त्यांची रिस्पेक्ट करत नव्हते. हे बघून मला खूप वाईट वाटत होतं. आणि वर्षाताई पण संग्रामला बोलत होते की सुरुवातीला तर निक्की त्यांच्या पाठीमागे लागली होती आणि संग्राम पण बोलत होते की निक्की पण माझ्या पाठी लागली होती, पण मी तिला इग्नोर केलं. जान्हवी आर्यामध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली, कारण जान्हवी आर्याला वॉशरूम कसं स्वच्छ करायचं ते सांगत होती आणि याचाच आर्याला राग आलेला होता, कारण आर्या असं बोलत होती की तुलाच कशी घाण दिसली, कारण घरच्या कोणत्याच सदस्यांना वाटलं नाही की मी ही घाण केली आणि स्वच्छ केलं नाही आणि तुलाच असं का वाटलं. आणि याच टॉपिकवर या दोघींमध्ये म्हणजे जान्हवी आणि आर्यामध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली. जान्हवी आर्याला बोलत होती की तू चूक केली आहेस आणि मी बोलणार, तुला बाथरूम साफ करता येत नाही, तुला जेवण बनवता येत नाही, मग तुला काय करता येतं. तर आर्या पण यावर बोलत होती की तुला एकटीलाच माझी चूक दिसत आहे, बाकी घरच्या कोणत्या सदस्यांना माझी चूक दिसत नाही आणि मला असं वाटत आहे की तू मला इनडायरेक्टली टार्गेट करत आहेस. आणि ज्याप्रमाणे घरचे सदस्य बिग बॉसचे नियम तोडत होते, मग काय यांना तर शिक्षा मिळणारच होती. तर बिग बॉसने सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावलं आणि बिग बॉस त्यांना बोलत होते की ज्यांना लक्झरी आयटम्स यूज करण्याचा हक्क नव्हता तरी पण त्यांनी तो यूज केला आणि बिग बॉसचे खूप नियम तोडले आहेत. आणि अशामुळे जे लक्झरी आयटम्स घरामध्ये आले होते बिग बॉसने ते परत घेतले, म्हणजे एकाची शिक्षा अख्ख्या घराला मिळाली होती. आणि यामुळेच कॅप्टन सूरजला खूप राग आलेला होता, कारण सूरज खूपदा बोललेला होता की तुम्हाला उकडलेले पदार्थच खायचे, तुम्हाला बेडवर बसायचं नाही. तरी पण घरचे जे सदस्य होते ते वारंवार ती चूक करत होते आणि यामुळे सूरज खूप वैतागला होता आणि सूरज खूप फ्रस्ट्रेटेड पण झालेला होता. आणि याच टॉपिकवर सूरज आणि वैभव मध्ये आर्ग्युमेंट पण पाहायला मिळाली. सूरज बोललेला होता तुम्हाला जे काही पाहिजे ते मला बोला, पण बिग बॉस मला काही पण बोलेल हे चालणार नाही आणि हे मी खपून पण घेणार नाही. यानंतर या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क आला. या नॉमिनेशन टास्क मध्ये संग्राम संचालक होता आणि या आठवड्यासाठी संग्राम आणि सूरज नॉमिनेशन पासून फ्री पण होते, म्हणजे ते सेफ होते. या नॉमिनेशन टास्क मध्ये जादुई दगडावर दिवा ठेवायचा होता, ज्यांना आपण नॉमिनेशन पासून सुरक्षित करत आहोत. पहिल्या फेरीमध्ये अरबाजने वर्षाताईला नॉमिनेट केलं, दुसऱ्या फेरीमध्ये अंकिता जान्हवीला नॉमिनेट करत होती, पण अंकिताचं जे रिझन होतं ते योग्य नव्हतं आणि बिग बॉसने ही फेरी रद्द केली. तिसऱ्या फेरीमध्ये अभिजित आर्या आणि वैभवने या टास्कमध्ये गोंधळ केला होता, ते त्यांच्या निर्णयावर पोहोचले नव्हते आणि याचमुळे बिग बॉसने या तिघांच्या गटात ज्या कंटेस्टंटचे फोटो होते त्या तीनही कंटेस्टंटना या आठवड्यासाठी नॉमिनेट केलं, म्हणजे त्यामध्ये अंकिता, आर्या आणि वैभव होते. चौथ्या फेरीमध्ये धनंजयने अभिजितला नॉमिनेट केलं होतं, पण ज्याप्रमाणे धनंजयने कारण सांगितलं होतं तो अजिबातच व्हॅलिड नव्हता, कारण मागच्या आठवड्यामध्ये कंटेस्टंटने टास्कमध्ये कामगिरी केली नव्हती याबद्दलच त्यांना कारण सांगायचं होतं, पण ज्याने जो कारण सांगितला होता तो व्हॅलिड नव्हता आणि यामुळे ही फेरी पण रद्द झाली. चौथी फेरी रद्द झाली होती, तर पाचव्या फेरीमध्ये 2 कंटेस्टंट नॉमिनेट होणार होते. तर पाचव्या फेरीमध्ये जान्हवीने निखिलला नॉमिनेट केलं आणि कारण सांगितलं की दुधाच्या टास्क मध्ये तिचा जो गेम होता तो फेअर नव्हता आणि त्यामुळे तो टास्क रद्द पण झालेला होता. आणि धनंजयने अभिजितला नॉमिनेट केलं होतं आणि कारण पण सांगितलं होतं की दुधाच्या टास्क मध्ये अभिजित संचालक होता, पण त्याने संचालकाची जी जबाबदारी होती ती नीट पार पाडली नव्हती. तर अशा प्रकारे आठवड्यामध्ये 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत. त्यामध्ये तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 46 मध्ये एवढं काय पाहायला मिळालं. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.